लातूर विधान परिषदेसाठी जे आहे ते आज निवडणूक प्रक्रिया पार पडते। या ठिकाणी जे आहेत ते महायुतीचे उमेदवार भाजपचे जे राजेंद्र राऊत आहेत त्यांनी कुर्डुवाडी या मतदान केंद्रावरती भेट दिली। भाऊ काय सांगाल, ही मतदान प्रक्रिया पार पडते, काय प्रतिक्रिया आपली मतदान केंद्रावरती भेटताय, काय प्रतिसाद आहे? निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मी महायुतीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून लढवत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि आम्ही 500+ जवळपास गेलेलो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। भाऊ, आपण पाहतोय की अनेक जे विरोधी आमदार होते त्यांचा देखील आपल्याला पाठिंबा मिळालेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं त्यांना तुमच्याकडे वळवण्यात यश आलं आपल्याला? निश्चितपणानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं आज आपण पाहतो की त्यांची 12 वर्ष पूर्ण झाली। त्यांची कारकीर्द आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार या सगळ्यांचं जे सगळ्यांना सहकार्य लाभतं आणि पालकमंत्री जयभाऊ गोरे सगळ्यांना विश्वासात घेऊन जे कामकाजाची जी पद्धत आहे जिल्ह्यामध्ये आणि माझे असलेले 30 वर्षाचे सगळ्यांबरोबरचे सलोख्याचे संबंध आणि सगळ्यांबरोबर मी एक मित्रत्वाचं जे नातं जपलेलं आहे त्याचंच एक फळ म्हणून हे अत्यंत निवडणूक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होते। करमाळा असेल, माडा असेल, एकमेकाचे राजकीय विरोधक देखील आपल्या बरोबर आहेत, काय प्रतिक्रिया? मी सगळ्यांचा समन्वयक आहे आणि जिल्ह्याचा एक मित्रत्वाचं नातं निर्माण करणारा एक कार्यकर्ता आहे। आपल्या माध्यमातून परत यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण फडणवीस साहेबांना कशा पद्धतीने? नक्कीच कुणालाही कुठली अडचण येणार नाही। जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून उजनीच्या शेतीच्या पाण्याचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल किंवा उद्योगाचा विषय असेल किंवा जी दळणवळणाची साधनं असतील, अहोरात्र या ठिकाणी जे मला सर्वांनी राजकीय जीवनामध्ये सहकार्य केलेच आहे जनतेनं, परंतु या सर्व मी तालुक्यापर्यंत मर्यादित काम करत होतो, पण मित्रत्वाचं नातं सगळ्यांबरोबर होतं। परंतु आज आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावरती थोडी मोठी जबाबदारी पडलेली आहे। मी नक्कीच या सगळ्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याला पात्र राहून रात्रीचा दिवस करून आणखीन माझी कामाची पद्धत वाढवून जिल्ह्यासाठी मी फार मोठं योगदान देईल। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की अदृश्य शक्ती यामध्ये काम करेल असं त्यांनी मी सभा घेण्याचं ठरवलेलं आहे त्यावेळेस उत्तर नक्कीच आपण पाहतोय की माझा मोठ्या मताने विजय जो होईल, त्यानंतर विजयाची सभा जी घेणार आहे त्यावेळी मी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे जे आहे ते टीकेला उत्तर देईल असं त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।